Hello students, we will solve some more questions from your textbook. सरप्राइझिंगली मला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही हायर लेवलचे पण क्वेश्चन दिसलेत मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये. ऑलरेडी जे रेग्युलर एक्सरसाइज आहेत त्यात सुद्धा तुमचे काही क्वेश्चन्स चांगल्या लेवलचे होते, म्हणजे सीईटी प्लस लेवलचे, की जेई मेन लेवल सुद्धा आता कव्हर करायला चालू झालेले आहे टेक्स्टबुक मध्ये. राईट, तुम्ही सीईटी लेवलला करताना बेसिक क्वेश्चन्स करायचे की ज्याला पॅरलल मी तुम्हाला सीईटीच्या डीपीपी मध्ये दिलेले आहेत. राईट, यातल्या आता जसा nth डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन आहे, तो nth डेरिव्हेटिव्ह हा तुम्हाला बऱ्यापैकी जेई मेन लेवलला क्वेश्चन दिसतो, किंवा सीईटीला जरी आला तरी त्याला शॉर्टकट मध्ये कसं करायचंय ते ऑप्शन वाईज आपण नंतर बघू शकतो. राईट, त्यातले काही क्वेश्चन आता मी घेणार आहे, तो nth डेरिव्हेटिव्ह ॲज वेल ॲज मिसलिनियस एक्सरसाइज मध्ये चांगले काही क्वेश्चन्स आहेत, तर त्याला सुद्धा आता आपण टच देणार आहे, जेणेकरून तुमच्या बऱ्यापैकी सगळ्या लेवल्स मॅनेज होतील. राईट, डीपीपी मध्ये तुम्ही क्वेश्चन राहिलेले केलेले असतील. राईट, सो लास्ट तुम्हाला मी लेक्चर झाल्यानंतर ते सांगितलेलं होतं की तुम्ही ते क्वेश्चन्स कंप्लीट करा डीपीपी मधले, क्लासिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग अँड कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग. जे आता जमणार नाही ते आपण परत नंतर काही रिपिटेशन्स करणार आहे जेव्हा आपण रिव्हिजन मोड मध्ये जाणार आहे. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्क्रीन. सो फाइंड nth डेरिव्हेटिव्ह. ओके, याला मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला काय करायचंय. पहिला क्वेश्चन आहे ax प्लस बी रेस टू एम. राईट, सो याची हिंट मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण दिलेली होती. तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह या टाइपनी सॉल्व्ह करत करत आपल्याला पुढे जायचंय. सो व्हिडिओ पॉज करा, dy बाय dx काढा, d2y बाय dx2 काढा, d3y बाय dx3 काढा, आणि त्याच्यात काय तुम्हाला सिमिलॅरिटी दिसते ते चेक करा. करताय ना, पॉज करून घ्या, सॉल्व्ह करा पटापट, काय ते बघा. राईट, रेग्युलर कन्सेप्ट आहे, फार काय क्रिटिकल क्वेश्चन नाहीये, क्रिटिकल टर्म नाहीये, रेग्युलर लिनियर टर्म आहे. y इज इक्वल टू ax प्लस b ब्रॅकेट रेस टू m. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. We will get y1. y1 means dy by dx. Okay, y dash. त्याला आपल्याला x रेस टू n याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह असतो n into x रेस टू n minus 1, फॉर्म्युला नंबर 1. राईट, so here we will get m into ax plus b ब्रॅकेट रेस टू m minus 1 into काय येणार, याला आपण x कन्सिडर केले. राईट, त्या इनसाइड टर्मला आपण x कन्सिडर केले. वी हॅव टू मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला पुढे मल्टिप्लाय करावं लागेल. मग याचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, ax चा डेरिव्हेटिव्ह a. राईट, आणि b चा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. ax plus b चा डेरिव्हेटिव्ह. राईट, नाउ व्हॉट वी आर गेटिंग, y dash is equal to am into ax plus b ब्रॅकेट रेस टू m minus 1. राईट, आता तुमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. राईट, नाउ अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. काय काय मिळते बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. राईट, सो डिफरन्शिएशन करा, काय काय ते बघा, y डबल डॅश सेकंड डेरिव्हेटिव्ह. नाउ एम इज कॉन्स्टंट. आता फक्त तुम्हाला परत सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, त्यातल्या परत ax प्लस b ला x कन्सिडर करा आणि x रेस टू m मायनस 1. सो x रेस टू n चाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे सेम. सो व्हॉट वी आर गेटिंग, आता m मायनस 1 हा इथे मल्टिप्लिकेशनला येणार, देन ax प्लस b रेस टू m मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b. मग ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, a प्लस 0. हा काय तुमचा सेमच राहणार आहे. नाउ व्हॉट वी आर गेटिंग, कॅल्क्युलेशन वाइज y डबल डॅश इज इक्वल टू a इंटू a स्क्वेअर इंटू m इंटू m मायनस 1 इंटू ax प्लस b रेस टू m मायनस 2. राईट, कॅल्क्युलेशन प्रॉपर गॅदर करा. हा सेमच फॉर्म्युला आपण दोन्ही ठिकाणी अप्लाय केलाय. थर्ड टाइम सुद्धा आपल्याला आता तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आपण 3 डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार, dy बाय dx, d2y बाय dx2, d3y बाय dx3, आणि मग त्याला कम्पेअर करून आपण त्यातला एक कॉमन फॉर्म्युला क्रिएट करणार. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा जनरल टर्म. जनरल टर्म म्हणजे काय, ती टर्म सगळ्या डेरिव्हेटिव्हला तिथं स्पेसिफाय. सो नाउ अगेन डिफरन्शिएशन with respect to x. y double dash derivative y triple dash. Okay, a square constant, m constant, m minus 1 constant. आता फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, सिमिलरली
या टर्मचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग ax प्लस b ला x कन्सिडर करा, x रेस टू m मायनस 2. सेम फॉर्म्युला. व्हॉट यू आर गेटिंग? नाउ m मायनस 2 multiplication, then ax plus b raised to m minus 2 minus 1 into again derivative of ax plus b. मग ax plus b चा derivative a plus 0. Right? What we are getting? Y triple dash is equal to a square into a cube m minus 1 m minus 2 and ax plus b raised to m minus 3. It is your third derivative. आता तिन्ही डेरिव्हेटिव्ह बघा आणि त्यातून तुम्हाला काय आन्सर मिळते बघा. हे तिन्ही डेरिव्हेटिव्ह वन स्ट्रोक एका ठिकाणी लिहा म्हणजे ते तुम्हाला समजेल. राईट? dy by dx. Now we have dy by dx किती मिळालंय बघा. y dash am into ax plus b raised to m minus 1. y double dash किती मिळालाय. a square m minus 1 and ax plus b raised to m minus 2. y triple dash is equal to a cube m minus 1 m minus 2 and ax plus b raised to m minus 3. मग असं तुम्ही खाली खाली सॉल्व्ह करत गेलात. मग आता y रेस टू n किती येणार आहे बघा. इथं y रेस टू n जस्ट तुम्हाला त्यातनं एक जनरल टर्म डिफाईन करायची आहे की जी सगळ्यांना तिथं स्पेसिफिक घेणार आहे. सो y n राईट. याला आपण बघूयात एन डेरिव्हेटिव्हला कसं म्हणूयात. इथं y n म्हणलोय किंवा dn y बाय dx n असं स्वतः म्हणू शकता. dn y बाय dx n हे रेग्युलर त्याचं रायटिंग. ठीक आहे. तो किती येणार आता इथं बघा. इथं y डॅशला a रेस टू 1 आहे, y डबल डॅशला a स्क्वेअर आहे, y ट्रिपल डॅशला a रेस टू क्यूब आहे थर्ड डेरिव्हेटिव्हला. मग nth डेरिव्हेटिव्हला a रेस टू n येणार फर्स्ट वन. राईट. आता नेक्स्ट, आता जर तुम्ही m च्या टर्म्स बघितल्यात इथं पहिल्या टर्मला सिंगल m आहे, सेकंड टर्मला m आहे आणि m मायनस 1 म्हणजे m पासून कमी करत करत गेलेत आणि 2 टर्म्स आहेत. थर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 टर्म्स आहेत. मग nth डेरिव्हेटिव्ह मध्ये n नंबर ऑफ टर्म्स असणार स्टार्टिंग फ्रॉम m. राईट. म्हणजे तुम्हाला m नी स्टार्ट करावं लागेल. इथं m नी स्टार्ट करावं लागेल. m मायनस 1 येणार, m मायनस 2 येणार, m मायनस 3 येणार. नीट लिहायला. सो m मायनस 3 डॉट डॉट डॉट. अच्छा तुम्हाला n नंबर ऑफ टर्म्स मिळणार आहेत. किती? n नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे लास्ट टर्म कुठली असेल ती तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. लास्ट टर्म किती येणार आहे ते आपण बघूयात. त्याच्या पुढचा पार्ट कुठला आहे? आता हा पुढचा पार्ट आहे. ax प्लस बी ax प्लस बी ax प्लस बी हा सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे ax प्लस बी हा सगळीकडे येणार आहे. आता पॉवर बघा. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला m मायनस 1 राईट. सेकंड डेरिव्हेटिव्ह m मायनस 2, थर्ड डेरिव्हेटिव्ह m मायनस 3, मग nth डेरिव्हेटिव्ह m मायनस n ही तुमची पॉवर येणार. आणि फक्त तिथे आता लास्ट स्टेप तुमची काय येते बघा तिथं. इथे किती बघा ग्रीन कलर मधली ही स्टेप तुमची येणार आहे m मायनस n प्लस 1. चेक करा. इथं जी पहिली टर्म आहे, पहिली टर्म ती m मायनस 0 आहे. राईट. जी सेकंड टर्म आहे ती m मायनस 1 आहे म्हणजे एक कमी करायचा. जी थर्ड टर्म आहे त्याला m मायनस 2 आहे. जी फोर्थ टर्म आहे त्याला एक कमी करा m मायनस 3. म्हणजे जी कुठली टर्म असेल त्यात 1 तुम्हाला कमी करावं लागेल. n नंबरची टर्म आहे म्हणजे m मायनस n नंबरची टर्म असेल तर तुम्हाला n मायनस 1 कमी करावं लागेल. म्हणजे तो m मायनस n आणि प्लस 1 तिथं क्रिएट होईल. राईट. तर ही स्टेप्स तुम्हाला प्रॉपर कळली असेल. मग हे सगळं तुम्ही नीट लिहून घ्या. nth डेरिव्हेटिव्ह मी परत रिपीट करतो. फाइंड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह तिघांना एका ठिकाणी घ्या आणि त्यातनं तुम्हाला एक जनरल टर्म तयार करायची आहे की जी प्रत्येक त्याला डिफाईन तिथं करू शकणार आहे. ओके. We will solve some more questions. Second try करूयात आपण. y equal to 1 upon x. So let's start differentiation with respect to x. dy by dx किती मिळणार आहे? 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह असतो minus 1 upon x square. राईट. अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. आता तुम्ही असं लिहू शकता minus 1 x raised to minus 2. डिफरन्शिएशन काय येणार? y डबल डॅश minus 1 as it is into minus 2 multiplication
x raised to -2 -1, y double dash minus minus plus 2 into x raised to -3, or you can write this 2 into 2 upon x cube, right? Again differentiation, so differentiation with respect to x, right? y ट्रिपल डॅश आपल्याला आता याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे या टाइप मध्ये, ठीक आहे? म्हणजे 2 ॲज इट इज आणि x रेस टू -3 चा डेरिव्हेटिव्ह -3 x रेस टू -3 -1, we got y triple dash, that is -6 into x raised to -4, or you can write -6 upon x raised to 4. बघा काय काय केलेलं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे फार काही त्यात मी वेळ घालवलेला नाही. आता फक्त सगळ्या टर्म्स गॅदर करा. नाउ वी हॅव dy by dx is equal to, पहिला डेरिव्हेटिव्ह किती आला आपल्याकडं, -1 upon x square, राईट? सेकंड डेरिव्हेटिव्ह किती आलाय, y डबल डॅश 2 upon x cube, राईट? आणि y ट्रिपल डॅश किती आलाय आपल्याकडं, -6 upon x raised to 4. असं करत गेलात तर yn म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह किती येईल हे आपल्याला पाहिजे. आता एक एक टर्म आपण गॅदर करूयात. काय येणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण x ची पॉवर बघूयात. पहिल्या टर्मला काय आहे, पहिल्या डेरिव्हेटिव्हला x स्क्वेअर आहे, सेकंड डेरिव्हेटिव्हला x क्यूब आहे, थर्ड डेरिव्हेटिव्हला x रेस टू 4 आहे, म्हणजे एक वाढतोय, म्हणजे x रेस टू किती येणार इथं n+1. हा तर क्लिअरच आहे. एवढा नंबरचा डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यात +1 केला तर तो तुम्हाला डिनॉमिनेटरला टर्म मिळतोय. आता नंबर्स बघा, 1, 2 आणि 6 असे नंबर्स आलेत. पहिला डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह, फोर्थ डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं होत जाणार आहे. मग या टाइपला आपण काय बोलतो, तुम्ही याला ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलेलं आहे जनरल सोल्युशन मध्ये, याला तुम्हाला घ्यावा लागतो -1 रेस टू n. म्हणजे तुमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असेल, म्हणजे n ची व्हॅल्यू 1 असेल तर -1 रेस टू 1 -1 येणार, दॅट इज निगेटिव्ह व्हॅल्यू. सेकंड डेरिव्हेटिव्ह असेल, पुढे n इज इक्वल टू 2, -1 रेस टू 2 इज +1, so total term will become positive, right? -1 रेस टू n घ्यावं लागेल, प्लस मायनस असे चेंजेस असतील तर. आता इथं काय काय नंबर्स आहेत, न्यूमरेटरला पहिल्यांदा इथं न्यूमरेटरला 1 आहे, y डबल डॅशला 2 आहे, y ट्रिपल डॅशला 6 आहे. मग याच्यात तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यावे लागतील. मग या 1 ला तुम्ही लिहू शकता 1 फॅक्टोरियल, 2 ला लिहू शकता 2 फॅक्टोरियल, 6 ला लिहू शकता तुम्ही 3 फॅक्टोरियल. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 1 फॅक्टोरियल, सेकंड डेरिव्हेटिव्ह 2 फॅक्टोरियल, थर्ड डेरिव्हेटिव्ह 3 फॅक्टोरियल, मग nth डेरिव्हेटिव्ह तुमचा येणार आहे n फॅक्टोरियल, राईट? हा झाला तुमचा कन्सेप्ट. आता या पॅटर्न मध्ये तुम्ही y रेस टू 4 लगेच लिहू शकता. याच्यानंतरचा म्हणजे फोर्थ डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा, प्लस मायनस म्हणजे पॉझिटिव्ह येणार, आणि 4 फॅक्टोरियल किती असतो 24, आणि आपण किती येणार x रेस टू n+1 म्हणजे 5. म्हणजे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला 24 अपॉन x रेस टू 5 मिळणार आहे. याच्यावरून तुम्ही कुठलाही काढू शकता. समजा एंट्रन्सला असंही विचारतील, फाईन 10 नंबरचा डेरिव्हेटिव्ह, फाईन 20 नंबरचा डेरिव्हेटिव्ह, 15 नंबरचा डेरिव्हेटिव्ह, 100 नंबरचा डेरिव्हेटिव्ह, कुठलाही विचारू शकता. सो सिंगल एका फॉर्म्युल्यावरून कॉम्बिनेशन तुम्हाला करायचंय. आता तो क्वेश्चन तुम्हाला इथे क्लिअर होणार आहे, राईट? सो येलो कलरचं मी ते ऍडिशनल घेतले, ते नाही लिहिलं तरी चालेल, ते जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. अजून एखाद्या करूयात आपण, एखाद्या ट्रिग्नोमेट्रीचा करूयात. येस, y equal to cos x. So start differentiation. So differentiation with respect to x, dy by dx is cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. आता मी डायरेक्टली चलतो. आता अगेन डिफरन्शिएशन, ठीक आहे, लिहूया. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x, y डबल डॅश, so that is minus cos x, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. Again, so differentiation with respect to x, y triple dash minus cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x, we got y triple dash is equal to sin x. आता 3 डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेले आहेत. त्यातनं कॉम्बिनेशन्स काय काय क्रिएट होते बघा. We will rewrite all the terms. So now we have what we have. इथे मी नीट लिहितो, dy by dx आपल्याला मिळालेला आहे मायनस साइन एक्स, y डॅश तर तुम्ही लिहू शकता d2y by dx, 2 we got second derivative, that is minus cos x, and third derivative d3y by dx, that is equal to sin x. त्याच्यानंतर परत cos x येणार, तो ओरिजिनल क्वेश्चन आहे तो.
तो परत 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 डेरिव्हेटिव्ह याच टर्म मध्ये फिरत जाणार आहेत, राईट. त्याला पण काय करूयात बघूयात, चला. अजून एक तुम्ही लिहू शकता d4y/dx4, सोपा क्वेश्चन आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. परत तुम्ही या क्वेश्चन मध्ये आलात आणि डिफरन्शिएशन करत गेला तर तोच पॅटर्न तुमचा रिपीट होत जाणार आहे, राईट. सो तुम्ही असं खाली करत गेलात तर आपल्याला पाहिजे dny/dxn, nth डेरिव्हेटिव्ह. आता चौघांमध्ये लगेच काय तुम्हाला सेम टू सेम टर्म दिसत नाहीयेत. पण हा प्लस मायनस असं पण नाहीये. दोन टर्म्स निगेटिव्ह आहेत, दोन टर्म्स पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे इथं आपण -1n याला अप्लाय करू शकत नाही, राईट. त्याला आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टर्म मध्ये रिराईट करावं लागेल. मायनस साइन एक्सला, मायनस कॉस एक्सला, या साइन एक्सला आपण कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. मला कॉस एक्सच्या टर्म मध्ये लिहूयात. मायनस साइन एक्स आपण काय लिहू शकतो बघा, याला आपण लिहू शकतो कॉस ऑफ 90 प्लस एक्स. कॉस 90 प्लस एक्स असतो मायनस साइन एक्स. 90चा इन्व्हॉल्वमेंट असेल तर कॉस तुमचा साइन मध्ये कन्वर्ट होतो. आणि सेकंड क्वाड्रंटचा अँगल असेल, सेकंड क्वाड्रंटचा कॉस असतो निगेटिव्ह. कॉस 90 प्लस थिटा इज मायनस साइन थिटा. तर मायनस कॉस एक्स निगेटिव्ह कधी असतो? इन थर्ड क्वाड्रंट. मायनस कॉस एक्सला आपण काय लिहू शकतो? इथे आपण लिहूयात कॉस पाय प्लस एक्स. तर तुम्ही याला लिहू शकाल कॉस पाय प्लस एक्स. कॉस पाय प्लस थिटा असतो मायनस कॉस थिटा. साइन एक्सला आपण काय लिहूयात? कॉस ऑफ 3π/2 प्लस एक्स. लक्षात घ्या. आता π/2 ला इन्व्हॉल्व केलं, पायला इन्व्हॉल्व केलं, 3π/2 ला इन्व्हॉल्व केलेलं आहे. अशा टाईपने तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता. या कॉस एक्सला तुम्ही परत पुढचा अँगल घेतला, तुम्ही 2π घेऊ शकता. 2π प्लस एक्स. 2π म्हणजे 0 असतो. असे सगळे तुमचे पॅटर्न तयार झालेत. इथून पुढे तुम्ही याला कॉसला आयडेंटिफाय करू शकता प्रॉपरली. काहीतरी प्लस तुमचा एक्स येणार आहे. इथे काय काय येते बघा. हा पहिला टर्म जी आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तो π/2 आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह, आता याला तुम्ही पायला काय लिहू शकता? पायला लिहू शकतो आपण π/2 इंटू 2 असं लिहिलं तर चालेल. थर्ड डेरिव्हेटिव्ह तुमचा काय आहे? π/2 इंटू 3 आहे. फोर्थ डेरिव्हेटिव्ह तुमचा काय आहे? π/2 इंटू 4 आहे, राईट. या तुमचा किती येणार आहे? π/2n. ही टर्म तुमची इथे घ्यावी लागेल. म्हणजे इथे तुम्हाला जनरल आन्सर मिळणार आहे. नीट क्रॉस चेक करा, करेक्ट आहे का? Okay, so we will do some question from your miscellaneous exercise. मिसलेनियस एक्सरसाइज असले थोडेसे टिपिकल टाइपचे आपण क्वेश्चन करणार आहे. क्वेश्चन नंबर 4. y इक्वल टू साइन 2 tan इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. थोडासा दिसायला क्रिटिकल क्वेश्चन आहे म्हणून तो घेतलाय मी. नीट बघा आपण काय काय करणार आहे याला. ऑब्विसली सो अंडर रूट 1 मायनस एक्स आहे, 1 प्लस एक्स आहे आणि बाहेर टॅन इनवर्स आहे, परत एक साइन आहे. म्हणजे डायरेक्ट आपण डिफरन्शिएशन घेऊ शकणार नाही कारण थोडेसे क्रिटिकल टर्म्स आहेत. टॅन इनवर्सच्या आतमध्ये टॅनची टर्म तयार झाली पाहिजे. टॅनची टर्म तयार झाली तर ऑटोमॅटिक टॅन इनवर्स कॅन्सल होतील आणि वी विल गेट सिम्प्लिफाईड क्वेश्चन. हा पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेला होता. 1 मायनस एक्स 1 प्लस एक्सला तुम्हाला काय सबस्टिट्यूशन करायचं आहे. आपण पुट करतो कॉस थिटा. तुम्हाला जे सबस्टिट्यूशनचा मी तो एक चार्ट दिलेला आहे तुमच्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये, फॉर्म्युला नोटबुक मध्ये सबस्टिट्यूशनचं ते ऍड करून ठेवा. कुठल्या पॅटर्नला कुठलं सबस्टिट्यूशन करायचंय. मी तुम्हाला हे सगळे पॅटर्न दिले होते. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा 1 प्लस साइन थिटा असेल तर काय करायचं, 1 प्लस कॉस थिटा असेल तर काय करायचं. सगळे पॅटर्न मी तुम्हाला दिलेले होते सबस्टिट्यूशनचे. ते तुम्ही नीट लिहून घेतलेले असतील आणि सांभाळून ठेवलेले असतील. नुसते तुम्ही त्या चालू असलेल्या पेजवरती लिहिलं आणि परत तुम्ही ते बघितलंच नाही तरी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कन्फ्युजन होतील. ठीक आहे ना. तर तुम्ही डायजेस्ट परचेस केले असतील. माझ्याकडे अजून डायजेस्ट नाहीये. तर बऱ्याच जणांचा एक माइंडसेट बसलेला असतो की डायजेस्ट मध्ये बघायचं आणि सॉल्व्ह करायचं. बऱ्याचदा डायजेस्ट मध्ये डिफिकल्ट लेवलनी सॉल्व्ह केलेले असतात. त्याला तुम्हाला मी शॉर्ट वेनी सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम टाइम नोटबुक रेफर करा आणि लगेच त्याच्या वरचे खालचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे टेक्स्टबुक मधले. म्हणजे तुम्हाला ती लिंक लागते की क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत. मी दरवर्षी 12च्या मुलांचा जो ड्रॉबॅक बघतो की बरेच जण डायजेस्ट रेफर करायला जातात. डायजेस्ट हे कशासाठी आहे की अगदीच तुम्हाला जर त्या क्वेश्चनचं आन्सर नाही जमलं तर नीट बघण्यासाठी. पण जो क्वेश्चन ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे मग त्याच मेथडने तुम्हाला तो सॉल्व्ह केला पाहिजे कारण ती सिम्पलेस्ट मेथड असणार आहे. ठीक आहे ना. इथे काय सबस्टिट्यूशन आहे बघा.
आता बेसिक काही मी तुम्हाला फॉर्म्युले दिलेत, काही शॉर्ट ट्रिक्स दिलेले आहेत, कुठं काय सबस्टिट्यूशन करायचं त्याचा चार्ट दिलेला आहे. ते तर तुम्हाला कुठं दिलेलं नसणार आहे, टेक्स्ट बुकमध्ये नाहीये, डायजेस्टमध्ये नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे ते प्रॉपर फॉर्म्युलांचं कलेक्शन असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला पुट करावं लागणार आहे. पुट x इज इक्वल टू व्हॉट? साइन थिटा किंवा कॉस थिटा. 1 मायनस 1 प्लस असेल तर कॉस थिटा घ्यावा लागेल. तरच ते पॉसिबल आहे. कारण 1 मायनस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा त्याचे डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत. व्हॉट वी आर गेटिंग? मी आता याला नुसतं आधी सेपरेट सॉल्व्ह करतो. ठीक आहे. सरळ लिहूयात. y इज इक्वल टू साइन ऑफ 2 into tan inverse under root, that is 1 minus cos theta and upon 1 plus cos theta. आपण क्वेश्चनला सिम्प्लिफाईड करतोय, अजून डिफरन्शिएशन स्टार्ट केलेलं नाही. साइन ऑफ 2 into tan inverse under root 1 minus cos theta, 1 minus cos असतो 2 sin square theta by 2 आणि 1 plus cos theta असणार आहे 2 cos square theta by 2. Right. So make proper calculation. Y equal to sine of 2 into tan inverse. 2 cancel. Sin square upon cos square is tan square. Tan square आणि under root आहे. तेव्हा under root आणि square cancel होणार. So we will get tan of theta by 2. असा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. 2 cancel. Sin square upon cos square is tan square and tan square आपण under root घेतलंय. ठीक आहे. आता टॅन इनवर्स आणि इनसाइड टॅन आहे. टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होईल. सो काय काय राहिलेत मग टर्म्स आपल्याकडं? सो y इक्वल टू नाव साइन ऑफ 2 टॅन इनवर्स कॅन्सल झालेले आहेत. 2 इंटू थिटा बाय 2 अशी टर्म आपल्याला मिळाली. आय थिंक नीट बघून घ्या, बरोबर आहे का? 2 इंटू थिटा बाय 2. ठीक आहे, करेक्ट आहे. सो 2 सुद्धा कॅन्सल होणार तुमचा. y इक्वल टू साइन ऑफ थिटा अशी टर्म तुमची तयार झाली. y इक्वल टू साइन थिटा. आता इथनं थिटा काढा, किती येतोय? इथे बघा थिटा किती येणार आहे तुमचा? थिटा येणार आहे कॉस इनवर्स एक्स. मग त्याला तुम्हाला इकडे प्लेस करावं लागेल. राईट. y इक्वल टू सबस्टिट्यूशन मध्ये आपण तेच करतो, थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू पुट करावी लागते. y इक्वल टू साइन ऑफ थिटा तुम्हाला किती मिळालाय बघा. थिटा आपल्याला काय मिळालाय? वी गॉट थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. आता याचं आपलं डिफरन्शिएशन करावं लागेल स्ट्रेट फॉरवर्ड. ओके. सो नाउ मेक डिफरन्शिएशन with respect to x. So dy by dx is equal to sin चा डेरिव्हेटिव्ह cos of cos inverse x and derivative of cos inverse x. Right? Now what we are getting? cos inverse cancel, नुसता x इथे राहणार आहे आणि मग cos inverse x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? -1 upon under root 1 minus x square. So I think answer is minus x upon under root 1 minus x square. ठीक आहे. सो हे तुम्हाला आन्सर मिळेल. नीट बघून घ्या कसं केलेलं आहे. सिंपल वेनी केलेलं आहे, फार काही डिफिकल्ट प्रोसेस नाहीये. नीट बघून घ्या आणि न बघता लिहा. ओके. सो यू विल रीच टू द फायनल आन्सर. क्वेश्चन 4, 5 सिमिलर क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. फार काय प्रॉब्लेम्स असे काही नाही आहेत. एखादा बघूयात आपण. x is equal to e raised to x upon y. Then show that dy by dx is equal to x minus y upon x into log x. ओके. सो बघा काय काय मिळणार आहे. क्वेश्चन बघा. x रेस टू e रेस टू y लॉगच्या टर्म्स आहेत, म्हणजे लॉगला तिथे कुठेतरी आपल्याला इन्व्हॉल्व करावं लागेल आणि मग त्याला डिफरन्शिएशन घेत घेत पुढे जावं लागेल. सो आपल्याकडे काय काय आहे आता? x इज इक्वल टू e रेस टू x अपॉन y. एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे, त्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करा. लॉगॅरिथम मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करता नाही येत, तर दोन्हीकडे लॉग घ्या, त्यातनं बंद तुम्हाला क्लिअर होईल. दोन्हीकडे लॉग घेऊयात म्हणजे तुम्हाला जास्त डिटेल कळेल. लॉग ऑफ x इज इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू x अपॉन y. लॉग x इज इक्वल टू x अपॉन y येणार मल्टिप्लिकेशनला इंटू लॉग e. लॉग e असतो 1. वी गॉट लॉग x इज इक्वल टू x अपॉन y. आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे, dy बाय dx पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, y ला लेफ्टला घ्या, बाकी राईटला जाणार. हा तुमचा होणार आहे x अपॉन लॉग x. आता तुमचा क्वेश्चन सिम्प्लिफाईड. बरोबर आहे का बघा.
मला डिफरन्शिएशन घेऊन बघा आन्सर येते का. शोधाचा क्वेश्चन आहे त्यामुळे फार काय डिफिकल्ट तुम्हाला जाणार नाही. पटापट सॉल्व करा आणि काय ते आन्सर ते बघा. ओके, सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiation with respect to x, dy by dx that is equal to x upon log x म्हणजे u upon v. u upon v चा फॉर्म्युला काय येणार आहे, खाली असतो v स्क्वेअर डिनॉमिनेटर स्क्वेअर, देन डिनॉमिनेटर as it is and derivative of numerator minus numerator as it is into derivative of denominator, right. dy by dx is equal to log x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, ठीक आहे, याची गरज नाहीये. x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, so whole divided by log x bracket square. So now we got log x minus 1 and upon log x bracket square. Okay, let's see which changes we can do now from here. थोडंसं थॉट बघा की एलएचएस काय आणि आरएचएस काय आहे. जर तुम्ही आरएचएस बघितला, आरएचएस मध्ये आपल्याला इथं डिनॉमिनेटरला सिंगल लॉग एक्स पाहिजे. मला पण थोडेसे चेंज करूयात. आपण dy बाय dx पर्यंत पोहोचलोय. वी आर हॅव्हिंग नाऊ लॉग एक्स मायनस 1 आणि हा लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एका लॉग एक्स ला सेपरेट करा आणि असा लॉग एक्स सेपरेट करा, राईट. आपल्याला हा एक लॉग एक्स पाहिजे, म्हणजे या लॉग एक्सला तसाच ठेवा, बाकीच्या लॉग एक्सला आपल्याला चेंज करावं लागेल, राईट. एक लॉग एक्स आपण तसाच ठेवलाय डिनॉमिनेटरला, ठीक आहे. त्याच्या आधीचा लॉग एक्स चेंज करावा लागेल. बाकी आता इथं एक लॉग एक्स आहे, इथं एक लॉग एक्स आहे. मग लॉग एक्स ची व्हॅल्यू किती आहे, इथं तुमच्याकडे लॉग एक्स ची व्हॅल्यू आहे 1 मध्ये. लॉग एक्स आहे तुमच्याकडे एक्स अपॉन वाय, लॉग एक्स आहे एक्स अपॉन वाय. रिमेनिंग टर्म्स आर ऍज इट इज, रिमेनिंग टर्म्स आर -1 -1. Okay, so now what we are getting, so at numerator x minus y divided by y and denominator is x into log x and divided by y. It is denominator and it is your numerator. log x च्या दोन ठिकाणी आपण x आपण y व्हॅल्यू प्लेस केली फ्रॉम 1, so y कॅन्सल, so x minus y upon x into log x, it is straightforward equal to RHS, right. So denominator of numerator and denominator of denominator will get cancelled because both are same and it is process of division, right. Pause करा न बघता लिहून घ्या. डिफरन्शिएशन वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन याचे आपण बरेच केलेले आहेत. परत काही शो दॅटचे क्वेश्चन्स आहेत. सो शो दॅटला तुम्ही बऱ्याच गोष्टी पुढे करत करत जाऊ शकता. जेवढं करत राहाल तेवढं ते गोष्टी कमीच आहेत. मॅक्सिमम गोष्टी करा, कुठेही स्किप करू नका त्यांना. काही थोडासा वेगळा दिसतोय याच्यात पुढचा क्वेश्चन, वी आय इफ y equal to f of x is function differential, then show that d2x by dy2 is equal to minus dy by dx raised to -3 into d2y by dx2. थोडासा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे म्हणण्यापेक्षा क्रिटिकल आहे. क्रिटिकल कशासाठी, कारण बऱ्याचदा आपल्याला फंक्शन दिलं असतं तर सॉल्व्ह करायला सोपं जातं. फंक्शनच दिलेलं नाहीये, बेसिक फंक्शन दिले एफ ऑफ एक्स. मला जात जात आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे. आपल्याला काय पाहिजे, d2y बाय dx2 पाहिजे. आपण रेग्युलर फाइंड काय करतो, dy बाय dx काढतो, नंतर d2y बाय dx2 काढतो. हा रिव्हर्स आहे, d2y बाय dx2 हा रिव्हर्स झाला. आपल्याला d2y बाय dx2 पाहिजे असेल, ही व्हॅल्यू पाहिजे असेल d2x बाय dy2, म्हणजे आपल्याला dx अपॉन dy काढावं लागेल आधी, मग याचं डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y. तुम्ही dx अपॉन dy चं तुम्हाला डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y, तर तुम्हाला d2x बाय dy2 मिळणार आहे. प्रोसेस समजून घ्या. आधी तुम्हाला dx अपॉन dy काढावं लागेल, मग त्यासाठी dy बाय dx काढावं लागेल, dy बाय dx चा रेसिप्रोकल करायचा आणि मग त्याचं डिफरन्शिएशन करायचं. असं काय झालं प्रोसेस, राईट. फर्स्ट वी विल डिसाइड हाऊ टू सॉल्व क्वेश्चन, देन वी विल स्टार्ट, राईट. परत सांगतो तुम्हाला, आपल्याला काय करायचंय, फर्स्ट dy बाय dx काढावं लागेल
मग त्याचा रेसिप्रोकल करावा लागेल आणि मग त्याचं डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय. तर आपण त्या स्टेप पर्यंत पोहोचणार आहे. सो लेट्स डू डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तो dy बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा एफ डॅश ऑफ एक्स येणार आहे. क्लिअर कट सिंपल वे मध्ये. ठीक आहे. ओके. सो आता आपल्याला त्याचा रेसिप्रोकल करावा लागेल. म्हणजे dx अपॉन dy किती असणार याचा रेसिप्रोकल 1 अपॉन dy बाय dx. राईट. हे आपल्याकडे आहे. आपल्याला किती मिळालं आता dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx किती मिळालं मला एफ डॅश ऑफ एक्स मिळालाय. बरोबर आहे का बघा. आता याचं डिफरन्शिएशन करावं लागणार आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय जर डिफरन्शिएशन केलं तरच आपल्याला d2x बाय dy2 मिळणार आहे. तर आपण नीट लिहूयात परत. सो नाउ वी आर हॅव्हिंग dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स ला मी काय लिहितो काय लिहित नाही सध्या तसंच ठेवतो 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. ओके. सो नाउ डिफरन्शिएशन हेच राहिलंय माझं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय. राईट. कारण जेव्हा खालचा व्हेरिएबल असो त्याचा रिस्पेक्ट ठेवतो आपण दरवेळेला विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल वी हॅव टू टेक डिफरन्शिएशन. d2x बाय dy2 दॅट इज इक्वल टू. आता इथं काय काय येणार आता या हा जो खाली आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे रेग्युलर प्रोसेस या एफ डॅश ऑफ एक्स ला एक्स कन्सिडर करा. 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे तुमचा किती आहे एफ डॅश ऑफ एक्स आहे इंटू काय येणार ज्याला एक्स अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. ज्याला एक्स अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे डी बाय डी वाय येणार डी बाय डी एक्स येणार नाही डी बाय डी वाय येणार एफ डॅश ऑफ एक्स. राईट. सो नेक्स्ट now we are having minus 1 upon f dash of x bracket square into आता इथं काय येणार आहे बघा आता f dash of x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि विथ रिस्पेक्ट टू y. राईट. आता परत सेम कन्सेप्ट त्या x ला y आहे असं समजा x ला y अजून करा f dash of x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार f dash of x चा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा f डबल डॅश x एफ डबल डॅश एक्स येणार पण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय पाहिजे मग नुसता एक्स चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे dx बाय dy. तर समजून घ्या काय केलेलं आहे. ज्यांच्या याच्यावरती कमांड नसेल त्यांचे थोडेसे डोळे फिरतील पण काय त्याला इलाज नाही. सो आपण आता कुठपर्यंत पोहोचलोय dx बाय dy2 दॅट इज इक्वल टू मायनस एफ डबल डॅश एक्स अशी एक टर्म आपल्याला मिळाली. खाली मिळालेला आहे एफ डॅश ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू मिळालेला आहे आपल्याला dx अपॉन dy. आता बघा कुठं आपल्याला पोहोचता येईल. सो लेट्स डू व्हॉट वी कॅन डू नाउ पुट ओरिजिनल व्हॅल्यूज दॅट इज इक्वल टू मायनस एफ डबल डॅश एक्स म्हणजे काय सेकंड डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश एक्स म्हणजे काय सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y बाय dx2. राईट. सेकंड डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश एक्स कारण त्या राईट हँड साइड आपला सगळा त्याच पॅटर्न मध्ये आहे अपॉन एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे किती आला dy बाय dx आणि त्याचा स्क्वेअर आहे आणि इंटू आपल्याकडे किती आहे dx अपॉन dy आहे. आता राईट साइड बघा नीट आणि काय काय तयार होते बघा जरा दॅट इज इक्वल टू सो dy बाय dx मध्ये आपल्याला टर्म्स पाहिजेत त्याला मी नीट लिहितो आता मायनस ऑफ d2y बाय dx2 इट इज युअर फर्स्ट न्यूमरेटर इंटू आता जो डिनॉमिनेटर आहे dy बाय dx त्याला मी वर घेतो. ठीक आहे. किंवा या dx आपण dy ला खाली घ्या कसंही करा. खाली किती आपल्याकडं dy बाय dx हे ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 अपॉन याला घ्या डिनॉमिनेटरला तो रिव्हर्स होणार 1 अपॉन dy बाय dx. राईट. यातनं तुम्हाला किती मिळणार आहे व्हॅल्यू थोडंसं मी या साईडला लिहितो आता तुम्हाला तिथे समजेल. इथे किती मिळणार आपल्याला मग मायनस d2y बाय dx2 इंटू डिनॉमिनेटरला काय असणार आहे dy बाय dx ब्रॅकेट रेस टू 3 येणार त्याला न्यूमरेटरला आणा म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल dy बाय dx ब्रॅकेट रेस टू -3. डिनॉमिनेटरला असताना तो +3 असणार dy बाय dx ब्रॅकेट क्यूब इट विल कम टू द न्यूमरेटर सो dy बाय dx ब्रॅकेट रेस टू -3
ही टर्म तुमची इथं मॅच करून जाईल. त्या सगळ्या टर्म्स प्रॉपर गॅदर करा. तो LHS इक्वल टू RHS. ओके. सो लेट्स डू नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन मला याच्यात एकदम प्रॉपर एंट्रन्स लेवलचा काय दिसलात. तसं तुमचा जो टेबलला घेऊन क्वेश्चन आहे, म्हणजे एकतर हा जो क्वेश्चन आहे तुमचा सेकंड म्हणला फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग त्या टाईपचं क्वेश्चन आहे. त्यातला सेकंड आहे आणि त्यातलाच थर्ड आहे. 3 क्वेश्चन थोडेसे टिपिकल फॉर्मॅटमध्ये आहेत. तर ते क्वेश्चन आपण करूयात. फर्स्ट करण्याआधी आपण सेकंड किंवा थर्ड बघूयात. त्यातनं त्या गोष्टी तुम्हाला अजून प्रॉपर समजतील. राईट. त्यातला आपण सेकंड मधला आधी थर्ड करूयात, तर तुम्हाला फर्स्ट नीट समजणार आहे. थर्ड मधला फर्स्ट. तो टेबल नीट बघून घ्या काय काय दिलेलं आहे. ठीक आहे ना. सो काय काय टर्म्स आहेत आपल्याकडं. एक्स, f of x, g of x, f dash of x, g dash of x, 0, 1, 1, 3, 0, 1, 1, 5, 1 upon 3, 1, 3 minus 4, minus 1 by 3, and minus 8 upon 3. ठीक आहे. त्यातले क्वेश्चन्स काय काय दिले ते आपल्याला बघत बघत पुढे जावं लागेल. फर्स्ट वी विल सॉल्व. याचं मिनिंग काय, याचं मिनिंग टेबल बघून तुम्हाला समजत असेल. समजा मला एफ ऑफ 0 पाहिजे असेल. एफ ऑफ 0 किती आहे, एफ ऑफ एक्स तुम्हाला बघायचं आहे आणि 0 बघायचं आहे. एफ ऑफ 0 तुम्हाला 1 दिसतोय. राईट. तसाच एफ ऑफ 1, एफ ऑफ 1 किती असणार, म्हणजे या एक्सच्या ठिकाणी तुम्हाला 1 प्लेस करायचं आहे. एफ ऑफ एक्स मध्ये जायचंय, 1 मध्ये जायचंय. हे तुमचा आन्सर 3 असणार आहे. राईट. तसाच तुम्ही जी ऑफ 0 काढू शकता. जी ऑफ 0 तुमचं किती असणार आहे, 1. आणि जी ऑफ 1 किती असेल, जी आहे आणि एक्स व्हॅल्यू 1 टाकायचे. म्हणजे इथून खाली यायचं, इथून या साईडला जायचं. ते आन्सर आहे -4. सिमिलरली एफ डॅश. आता एफ डॅश ऑफ 0, एफ डॅश ऑफ एक्स काढायचा आहे वेन एक्स इज इक्वल टू 0. तुमचं हे आन्सर येणार 5. आणि राईट साईड तुमचा एक जी डॅश आहे. जी डॅश एक्स व्हॅल्यू 0 टाका. जी डॅश ऑफ 0 किती मिळणार, 1/3. तसाच मग तुम्हाला बरोबर आहे का. सो 0, 1 ठीक आहे. 0, 1 ओके. 1 ला जायचं होतं ते आपल्याला. एफ डॅश ऑफ 1 हा -1/3 आहे. तसा जी डॅश ऑफ 0 तुम्हाला 1/3 बघायला मिळेल. आणि जी डॅश ऑफ 1 हा तुम्हाला असणार आहे -8/3. आता या सगळ्याला याची गरज नाहीये, पण मी मुद्दाम लिहिलंय की तुम्हाला तो टेबल बघितल्यानंतर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. राईट. ठीक आहे. सो लेट सॉल्व. पहिला क्वेश्चन काय विचारलाय बघा. फर्स्ट त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 0 आपल्याला विचारलाय. राईट. लेट्स डू. त्याला काय म्हणूयात, वाय म्हणूयात. नेहमीप्रमाणे वाय इक्वल टू एफ ओ जी. एफ ओ जी म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे डिफरन्शिएशन घ्या बघू. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय. लेफ्ट साईडला काय येणार, वाय डॅश म्हणजे डीवाय बाय डी एक्स. राईट. आता एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे. आता याचा सिमिलर पॅटर्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे. या जी ऑफ एक्सला एक्स कन्सिडर करा. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, एफ डॅश ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह किती तुमचा, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स असा येणार. आणि परत त्याला जी ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, जी डॅश ऑफ एक्स. राईट. म्हणजे हा झाला एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता एक्स व्हॅल्यू 0 पुट करा. 0 पुट केल्यानंतर काय येणार, 1 / 0 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 पुट करा. आता एक्स व्हॅल्यू 0 पुट करा.
राईट. आता आपल्याला काय पाहिजे, ॲट एक्स इज इक्वल टू 0. कारण एक्स इक्वल टू 0 आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारला, मग एक्स 0 पुट करा. काय काय मिळणार आपल्याला, वाय डॅश इज इक्वल टू एफ डॅश जी ऑफ 0 इंटू जी डॅश ऑफ 0. आता याला सॉल्व्ह करा. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला इथून मिळणार आहेत. टेबलमध्ये बघा किंवा इथून इथं बघा, कुठेही बघा, दोन्हीकडे सेमच व्हॅल्यूज आहेत. त्या व्हॅल्यूज पुट करा. किती येणार आन्सर, आता एफ डॅश ऑफ, आधी या जी ऑफ 0 ची व्हॅल्यू टाकायची, राईट. या जी ऑफ 0 ची, जी ऑफ 0 किती इथं तुमच्याकडे, जी ऑफ 0 1 आहे, मग इथं 1 येणार, इंटू जी डॅश ऑफ 0 किती आहे, जी डॅश 0 तुम्हाला कुठे मिळतोय, इथं मिळतोय. जी डॅश ऑफ 0 आहे तुमचा 1/3, दॅट इज इक्वल टू, आता एफ डॅश ऑफ 1 पाहिजे. एफ डॅश ऑफ 1 किती तुमच्याकडे, एफ डॅश ऑफ 1 इथं आहे. एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू -1/3 इंटू 1/3 आउटसाइड, तो आन्सर इज -1/9. असं केलेलं आहे बघा. फार काही डिफिकल्ट नाहीये. टिपिकल वेने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि फक्त व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायच्या आहेत. ठीक आहे ना. या व्हॅल्यूज तुम्ही व्हॅल्यूज फाइंड करा. मी जसं तुम्हाला येलो मार्कने लिहून दाखवलेलं आहे ते डायरेक्ट पुट करा किंवा तुम्ही टेबल बनवून सुद्धा त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. राईट. पॉज करा, नीट बघून घ्या. कारण मी आता हा क्वेश्चन इथं इरेज करणार आहे आणि इथून पुढे मी त्यातलाच पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. इथे थोडीशी जागा आहे, त्याचा आपण युटिलायझेशन करूयात. ठीक आहे. सो याचं आपण थोडंसं युटिलायझेशन करूयात या जागेचं. आता काय काय ते बघूयात. यातला आपण आता 1 2 3 4 क्वेश्चन्स आहेत. तो कुठला ना कुठला आपण याला करू शकतो. कुठला करू बघूयात. आता यातला आपण 4 नंबरचा करून बघूयात पहिल्याचा. ठीक आहे. 4th वन. सो फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू 0. सेमच आहे. काय काय करणार आहे बघा तुम्ही. काय सांगितले, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग काय येणार, हा एफ ऑफ आतमध्ये वेगळं फंक्शन आहे, हा फक्त फरक आहे. याला आधी वाय कन्सिडर करूयात. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. ओके, माझं डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. एफच्या आधी काही असू देत, एफच्या इनसाइड काही असू देत, या सगळ्याला एक्स कन्सिडर करा. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असणार तुमचा, एफ डॅश ऑफ एक्स आतमध्ये काही असू देत, इंटू परत काय येणार, ज्याला एक्स अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा. मग ज्याला एक्स अजून केले त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा जी डॅश ऑफ एक्स. राईट. हा झाला तुमचा इथं की फॅक्टर. डिफरन्शिएशन कम्प्लीट. आता जस्ट तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत आणि एक्झॅक्ट आन्सर किती आहे ते तुम्हाला ते चेक करायचं आहे. राईट. नाउ व्हॉट वी विल गेट, नाउ ॲट एक्स इक्वल टू 0. मग ॲट एक्स इक्वल टू 0 काय येणार कॅल्क्युलेशन, y1 y डॅश इज इक्वल टू एफ डॅश, एक्स ठिकाणी 0 पुट करा. मग 0 प्लस जी ऑफ 0 इंटू 1 प्लस जी डॅश ऑफ 0. मग एफ डॅश ऑफ 0 ठीक आहे, 0 प्लस, आता जी ऑफ 0 फाइंड करायचं. जी ऑफ 0 आहे 1 इंटू 1 प्लस जी डॅश ऑफ 0 कुठे आहे, इथे. जी डॅश ऑफ 0 इज 1/3. मग दॅट इज इक्वल टू एफ डॅश 1 इंटू, हा तुमचा किती येणार आहे, 3 प्लस 1 4/3. एफ डॅश ऑफ 1 किती इथे, एफ डॅश ऑफ 1 -1/3 इंटू 4/3. आन्सर इज -4/9. राईट. तुम्ही डिफरन्शिएशन परफेक्ट घेतलं तर फक्त जस्ट नंतर व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि त्या आन्सर पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. राहिले 2 तुम्ही सॉल्व्ह करा. आता यातला जो क्वेश्चन 2 आहे त्यात पण तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि मॅच द फॉलोइंग सांगितले. मॅच द फॉलोइंग सांगितले, आत्तासारखा सेम प्रोसेस आहे. चारही क्वेश्चनचे आन्सर्स काढायचे आहेत आणि इथे डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन दिलेत आणि ते मार्क करायचे, मॅच करायचे. त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. फक्त आता यातलं मला फर्स्ट करायचं आहे की ज्याच्यात टेबल दिलेलं नाहीये, थोडंसं इथं तुम्हाला नीट सॉल्व्ह करावं लागणार आहे. फर्स्ट वन त्याच टाईप मधला. आता काय काय दिलंय तो नीट बघून घ्या क्वेश्चन. तो आपल्याला दिलेला आहे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज गिवन, फर्स्ट व्हॅल्यू -x, सेकंड व्हॅल्यू इज 2x
and third value is 18 minus x upon 4 minus x 2x आणि 18 minus x upon 4. इथं रेंज दिली आहे -2x and 0. इफ x इज बिटवीन -2 to 0, -2 आणि 0 च्या मधला x असेल तर तो फंक्शन यूज करायचा आहे. x जर 0 to 2 च्या मध्ये असेल, x is in between 0 to 2, both are equal sign, then equation. And third one is x is in between 2 to 7, 7 ला इक्वल टू साइन आहे. हा झाला तुमचा f of x. सिमिलरली g of x, g of x काय दिले आपल्याला बघा, 6 minus 3x, सेकंड फंक्शन 2x minus 4 and divided by 3. दोघांसाठी परत तुम्हाला इंटरवल दिले. इंटरवल म्हणजे डोमेन. त्या फंक्शनसाठी कुठला डोमेन आहे, डोमेन मीन्स व्हॉट, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. सेकंड जो फंक्शन आहे इट इज ऑल्सो इन बिटवीन, दॅट इज 2 to 7 and here equal to sign. So f of x is given, g of x is given, right? आणि त्यात तुम्हाला काय काय विचारलंय बघा, u of x विचारलंय, u of x, सॉरी, u of x given, v of x given, w of x given, find derivative at x equal to 1 for u dash of 1. So या टाइपचे क्वेश्चन विचारलेले आहेत. आता यातला मी एक करतो पहिल्यांदा, ते तुम्हाला लक्षात येईल. काय विचारलंय आपल्याला, फर्स्ट आपल्याला विचारलं आहे यू डॅश ऑफ 1 विचारलाय, राईट. यू डॅश ऑफ 1 म्हणजेच काय, म्हणजेच मला काय विचारलंय, मला सो आपल्याला यू डॅश ऑफ एक्स फाइंड करायचं आहे ऍट एक्स इज इक्वल टू 1, राईट. हे त्याचं मिनिंग. आणि यू डॅश ऑफ एक्स किती, यू डॅश ऑफ एक्स साठी यू ऑफ एक्स लागेल. मग यू ऑफ एक्स किती तुमच्याकडे, यू ऑफ एक्स म्हणजे तुमचं एफ ओ जी आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे आणि ते सॉल्व्ह करत करत पुढे जायचंय, राईट. आपण परत पुढे लिहूया सगळं. मी तुम्हाला आता एक्सप्लेनेशन दिलं. यू डॅश ऑफ 1 काढायचं आहे आपल्याला, दॅट इज युअर फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे आता बघा काय येणार आहे मला, ते मी लिहितो. हे आपल्याला विचारलेलं आहे, इथे थोडंसं आपल्याला पार्टिशन करावं लागेल. मी मुद्दाम एकाच ठिकाणी सगळं घ्यायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी नीट समजाव्यात. ठीक आहे, सो यू डॅश ऑफ 1 कसं काढायचं आपण बघा आता, इथे बघा. सो यू डॅश ऑफ 1, ठीक आहे, आता कळले तुम्हाला काय काय करायचं मला. पहिले यू ऑफ एक्स किती बघा, पहिले काय दिलं तुम्हाला, यू ऑफ एक्स, यू ऑफ एक्स किती दिलंय, यू ऑफ एक्स आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. याचं डिफरन्शिएशन घ्या, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे तुम्हाला यू डॅश ऑफ एक्स मिळेल आणि मग एक्स व्हॅल्यू 1 पुट करायची. राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, राईट साईडला सेम पॅटर्न आहे मगाच्या क्वेश्चन प्रमाणे, जी ऑफ एक्स ला एक्स अजूम करा आणि मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डॅश, इनसाइड काही असू देत, मग इंटू परत काय येणार, ज्याला एक्स अजूम केलं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मग जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा जी डॅश ऑफ एक्स. इथं तुमचा डिफरन्शिएशन कंप्लीट झालंय, राईट. आता आपल्याला काय पाहिजे, ऍट एक्स इज इक्वल टू 1 पुट करायचंय, म्हणजे लेफ्ट साइडला तुम्हाला यू डॅश ऑफ 1 मिळणार, राईटला किती मिळणार आहे, एफ डॅश जी ऑफ 1 इंटू जी डॅश ऑफ 1. आता मगाशी क्वेश्चन मध्ये काय होतं, जी ऑफ 1 किंवा जी डॅश ऑफ 1 याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली होती टेबलमध्ये. टेबलमध्ये ऑलरेडी व्हॅल्यू दिलेल्या होत्या, त्या पण फाइंड केलेल्या होत्या. आता इथं टेबल दिलेलं नाहीये, मेन फंक्शन दिलेलं आहे. जी ऑफ 1 तुम्हाला कुठनं मिळणार आहे, जी ऑफ 1. आता जी ऑफ 1 साठी तुम्हाला जी च्या फंक्शन मध्ये जावं लागेल. इथं जी ऑफ 1 तुम्हाला जी च्या फंक्शन मध्ये जायचंय आणि 1, आता 1 तुमचा इथं येणार आहे का, इथं येणार आहे एक्स ची व्हॅल्यू, ऑब्व्हियसली 1 तुमचा वरती येणार आहे. आणि तुम्हाला हे फंक्शन यूज करायचंय जी ऑफ 1 साठी, यातनं तुम्हाला जी ऑफ 1 मिळणार आहे. जी ऑफ 1 किती मिळणार, मग एक्सच्या ठिकाणी 1 प्लेस करा, 6 minus 3 into 1, मग किती आला तुमचा 6 minus 3 दॅट इज इक्वल टू 3. इथे लक्षात, म्हणजे तुमचा जी ऑफ 1 इथं 3 तुम्हाला लिहावं लागेल. कन्सेप्ट समजून घ्या कसं केलेलं आहे आपण, हा एफ डॅश अजून आहे तसा आहेच आहे. आता आपल्याला जी डॅश ऑफ 1 पाहिजे, जी डॅश ऑफ 1 पाहिजे, एफ डॅश ऑफ 3 पाहिजे. आता एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा. हे मी रफ करतो, हे तुम्ही लिहून घ्या आत्ताच पॉज करून. जी ऑफ 1 मिळाला आपल्याला,
आता डेरिव्हेटिव्ह काय काय येतात बघा पटकन. सो एफ डॅश ऑफ एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा -1. 2x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2 आणि 18x/4 चा किती येणार 18/4 कॉन्स्टंट असणार आहे -x/4 चा डेरिव्हेटिव्ह -1/4. हे झाले पहिल्या 3 टर्मचे डेरिव्हेटिव्ह. -2x and 0 0x and 2 तिन्ही टर्मचे आपण डिफरन्शिएशन घेतलेले आहेत 2x and 7. सिमिलरली g डॅश ऑफ x किती येणार 6 - 3x चा डेरिव्हेटिव्ह 0 - 3 खाली किती येणार आहे 2x/3 चा डेरिव्हेटिव्ह 2/3 येणार 4/3 चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. राईट. हे झाले तुमचे डेरिव्हेटिव्ह. आपण या टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढले ठीक आहे ना. या -x चा डेरिव्हेटिव्ह -1 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह -1/4 चेक करा. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह -3 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2/3. सगळ्याच्या सगळे 5 टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहे आपण. इंटरवल तोच राहणार आहे. ठीक आहे. आता बघूयात काय काय होते परत पुढं. आता व्हॅल्यूज बघा काय काय आहेत. आता आपल्याला काय पाहिजे एकतर एफ डॅश ऑफ 3 पाहिजे आणि जी डॅश ऑफ 1 पाहिजे. मग एफ डॅश ऑफ 3 तुम्हाला किती मिळेल एफ डॅश मध्ये जावा आणि x3 कुठे येणार आहे x3 तुमचा इंटरवल बघा x3 चा तुमचा हा इंटरवल आहे. x तुमचा 2 आणि 7 च्या मध्ये येणार. मग हे आन्सर तुम्हाला घ्यावं लागेल. दॅट इज इक्वल टू -1/4 आणि जी डॅश ऑफ 1 किती येणार आता जी डॅश एक्स मध्ये या x ची व्हॅल्यू 1 टाकायचे. x ची व्हॅल्यू 1 या इंटरवल मध्ये येणार. त्याचं डेरिव्हेटिव्ह त्यांचं किती -3 तर -3 टाकावं लागेल. सो आन्सर इज युअर 3/4. नीट बघून घ्या कसं केलेलं आहे. आता तुमचा हा पहिला यू डॅश तुमचा तयार झालेला आहे. कसं केलेलं आहे बघा नीट. राईट. या स्टाईलने तुम्हाला पुढचे दोन काढता येतील. व्ही डॅश ऑफ 1 काढा आणि डब्ल्यू डॅश ऑफ 1 काढा. मध्ये तुम्हाला पुढे पुढे समजत जाईल. राईट. क्वेश्चन नीट सॉल्व्ह करा तिथपर्यंत तुम्ही पोचा प्रॉपरली. ठीक आहे. ओके. काय डाऊट असेल तर नंतर मला विचारा. कुणीही त्याच्यात कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका. एक चांगल्या लेवलचे सगळे क्वेश्चन्स होते. सो रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करा. इन नेक्स्ट लेक्चर आय विल स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. सो प्रॅक्टिस करा प्रॉपर आणि कुठलाही टाइम तुम्ही अननेसेसरी वाया घालवू नका.